नाशिक विधान परिषदेसंदर्भातल्या नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य उमटत आहे। शिवसेना मंत्र्यांची आज एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये भाजप बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे, त्यामुळे नाशिकच्या जागेबद्दल शिवसेना मंत्र्यांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी नंदनवन निवासस्थानी शिवसेनेची एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे। मी पुन्हा एकदा येणार आहे भाग्यश्री तुझ्याकडे, कारण आता आपण बघतोय की सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। नाशिकच्या या विधान परिषदेच्या जागेसंदर्भामध्ये सुद्धा एक मोठे ट्विस्ट येतात दिवसागणिक। काय होऊ शकतं या नंदनवन या निवासस्थानी या बैठकीमध्ये, एकंदरीत काय मंथन होणार आहे? नक्कीच खरं तर नाशिकमध्ये आपण बघतोय की जेव्हापासून निवडणुकांचं परत हो एकदा बिगुल वाजलेलं पाहायला मिळतंय, हो त्या हो दिवसापासून नाशिक धुमसलेलं पाहायला मिळते आपल्याला। आणि अंतर्गत देखील वाद आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी शिवसेना असा देखील वाद पाहायला मिळतो, भाजप शिवसेना असा देखील वाद पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर ते कशा पद्धतीने निवडता येईल, कारण वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की आमची कुठेही बिनसलेलं नाहीये, आम्ही सगळे एकत्र आहोत। अंतर्गत वाद देखील पक्षातले बरेच बाहेर यायला पाहायला मिळतात। आपण काल बघितलं की दादा भुसेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळाली की जो कोणी व्यक्ती आमच्याकडनं उभा राहील, जो कोणी उमेदवार उभा राहील त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत। आणि ज्यावेळी त्यांना विचारलं की तुमच्यामध्ये काही धुसफूस आहे का, तर त्यावर त्यांचं उत्तर फारसं सकारात्मक नव्हतं। त्याच्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या सगळ्यावर आज सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आणि सगळ्या एकंदरीत घडामोडीला घेऊन शिंदे कार्यकर्त्यांना नेत्यांना नेमका काय सल्ला देत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या बैठकीत। नक्कीच। धन्यवाद भाग्यश्री, तू दिलेल्या सविस्तर